मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप आमदारांनी केलेला आहे। केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे। सध्या जे दोन बोगस संशयित आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात रक्षा खडसे देखील आहेत। काय नेमका प्रकार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। ताई काय सांगाल मतदानाचा आरोप केला आहे? बोगस मतदान कुठे दाखव रे ते नाव दाखव। याच्या ऍपवर असेल, ऍपवर घे, ऍपवर असेल ना नाव। बोगस मतदान झालेले नाहीये ते। जरी दुसऱ्या गावातले मुलं असले, सालबळी इथलं गाव पण ते इथे राहतात, त्यांची नोंदणी इथे झालेली। जर यादीत नाव आहे तर बोगस मतदान कुठे? ते लोकांवर प्रेशर आणताय। तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल, हा कोणता कायदा आहे की असं इथे तानाशाही करणार आणि लोकांवर दबाव टाकणार? हे नाव आहे त्यांचे। जर हे चुकीचं असेल तर ठीक आहे, आम्ही पण मान्य करू। जर यादीमध्ये नाव आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। एकनाथ खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे यांनी थेट बोगस मतदान या ठिकाणी बोगस मतदान केलं असेल। बघा, इथे खडसे साहेबांचा किंवा रोहिणी खडसेचा संबंध नाहीये। हे भाजपचे उमेदवार आहे। उगाच लोकांना काहीतरी भ्रमात काढायचं, स्वतःचा कसा फायदा करून घेता येईल यासाठी हे सगळे अतितंबे आहेत त्यांचे। मी रक्षा खडसे इथे बूथवर बसलेली, इथे सगळे भाजपचे लोक आहे, त्यांची तानाशाही इथे चालू आहे। जर यादीत नाव जर आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। जर निवडणूक प्रमुख यांनी सांगून द्यावं की हे चुकीचं आहे तर आम्ही मान्य करू, पण उगाच लोकांना घेऊन तिथे दादागिऱ्या करायच्या। इथे आमच्या समोर असं नियम कुठे आहे की तुम्ही बूथच्या बाहेर तुमच्या पक्षाचे नारे देऊ शकतात? इतकी नाही तानाशाही चालणार का? आम्ही काय असंच नाही बसलो इथे। दडपशाही करताय होती कोण दडपशाही करताय? दडपशाही ते करताय, तुमच्या समोर घोषणा ते देताय, आम्ही थोडी देतो। आम्ही तर शांत बूथवर बसलेलो आहे। आणि जर चुकीचं काम होत, प्रत्येक बूथ मध्ये त्यांचे 10-10, 15-15 लोक जात आहे, तिथे त्या मतदारांवर प्रेशर टाकताय की इथे बटन दाबा, इथे बटन दाबा। जर चुकीचं होत असेल तर माझं काम आहे तिथे जाऊन थांबवणं, पोलिसांना कळवणं। याच्यात चुकीचं काय? ह्या होत्या रक्षा खडसे। कॅमेरापर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।